महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची परिस्थिती ही अत्यंत दयनीय झाली. पटसंख्या कमी असल्यामुळे अनेक मराठी शाळांना कुलूप लावण्याची वेळ सरकारवर आली. मात्र त्याचबरोबर मराठी शाळांचा टक्का वाढवण्यासाठी नेमकं काय करणं अपेक्षित आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे साताऱ्यातील जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेनं नाविन्यपूर्ण आणि कौशल्य विकासावरती भर देणारे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवलेत, ज्यामुळे खाजगी शाळांमधील अनेक विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळताना पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दिवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेनं आजवर अनेक कौशल्यपूर्ण उपक्रम राबवले. सध्या या शाळेमध्ये फॉरेन लँग्वेज, AI टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याचबरोबर इतर पारंपरिक खेळांना प्राधान्याने शिकवण्यास भर दिला जातोय. खाजगी शाळांमध्ये देखील फॉरेन लँग्वेज शिकवतात, मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये फॉरेन लँग्वेज शिकवणे म्हणजे सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेबरोबरच फॉरेन लँग्वेज देखील साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यात येते. सोबतच AI टेक्नॉलॉजीचा वापर देखील कसा करायचा याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. लहानशा खेडेगावातील दिवडमधील ही जिल्हा परिषदेची शाळा, जिनं आजवर अनेक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव दिलाय. शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत याविषयी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी बालाजी जाधव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड, तालुका माण, जिल्हा सातारा. दिवडची जिल्हा परिषद शाळा सध्या अफलातून सर्वांच्या चर्चेत आहे. याचं कारण नुकत्याच नवीन शैक्षणिक वर्षात साधारण 40 विद्यार्थी खाजगी शाळेतून आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे. याचं कारण फक्त दिवडच्या शाळेत पुस्तकी शिक्षण उत्तम मिळते हे नसून आमच्या शाळेत पुस्तकी शिक्षणासोबत उत्तम कौशल्य शिकवली जातात, उत्तम तंत्रज्ञानाची धडे दिले जातात. मुलांसाठी CSR फंडमधून एक उत्तम AI लॅब बनवला आहे. त्याच्यासोबत इयत्ता 2रीच्या मुलांना आम्ही जापनीज लँग्वेज शिकवतो, इयत्ता 3रीचे विद्यार्थी जर्मन भाषा शिकत आहेत आणि इयत्ता 4थीच्या मुलांना फ्रेंच भाषेचे धडे देण्यास आम्ही सुरुवात केली आहे. अशा 3 फॉरेन लँग्वेज शिकवणारी ही मराठी माध्यमाची शाळा आहे. याच्यासोबत मुलांना शारीरिक समृद्धता यावी याच्यासाठी उत्तम लाठीकाठीचे धडे या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकायला मिळत आहे. सोबतच शाळेत जमा झालेला कचरा, कागद हे सगळे एकत्रित करून त्यापासून मुलं रिसायकलिंग करायला शिकले आणि स्वतःचे सुंदर मॉडेल या माध्यमातून ते बनवत आहे. मुलांना उत्तम भरतकामाचं शिक्षण दिलं जाते, ज्यातून ते भविष्यात चांगले डिझायनर होतील. मुलं सध्या वारली पेंटिंग इतक्या सुंदर करत आहेत की भविष्यात त्यांना स्वतःचं आर्टिस्ट म्हणून करिअर करण्यासाठी उत्तम लाभ मिळतो. आमच्या शाळेचे विद्यार्थी पेपरलेस, 0 पेपर असणारी एक पेपरलेस उत्तम बँक चालवत आहेत. 2 विद्यार्थी त्याचा कारभार चालवत आहेत आणि मुलांना प्राथमिक शिक्षणात आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याचं कामकाज सुरू आहे. उत्तम गणितीय कौशल्य यावे यासाठी सुडोकोसारखा उत्तम उपक्रम राबवला जातो. नुसतं इथलं शिक्षण देऊन आम्ही थांबलो नाही, तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशासोबत व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमाने दर 8 ते 10 दिवसाला आमची शाळा परदेशी शाळांसोबत जोडून जगभरातलं नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या शाळेतील मुलं नुसत्या गोष्टी वाचत नाहीत, तर दर आठवड्याला एक गोष्ट वाचून लॅपटॉपवरती बातम्या दिल्यासारखी सर्व मुलं उत्तम पद्धतीने या गोष्टी रेकॉर्ड करायला शिकलीत. भविष्यातले ते उत्तम लेखक होत आहेत, उत्तम अँकर होत आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी जिल्हा आणि राज्यावरती उत्तम यश मिळवतात. मग पुस्तकी शिक्षणासोबत या विविध कौशल्याच्या गोष्टी लाखो रुपये फीस भरून पण ज्या ठिकाणी मिळत नाही, त्यासाठी या जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अनेक मुलं खाजगी शाळा सोडून प्रवेश घेत आहेत. ही बाब आनंदाची आहे. शहरातून गाड्या भरून मुलं या खेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत येत आहेत, याचा आम्हाला मनापासून आनंद होतो. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, त्यासोबतच पारंपरिकतेची जोड असलेले उपक्रम आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगासोबत विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम साताऱ्यातील ही जिल्हा परिषदेची शाळा करते. आज अनेक शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद होत आहेत.
मात्र याच जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी भराव्यात म्हणून असे नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबवणं तितकंच गरजेचं आहे. साताऱ्यातील दिवड या लहानशा खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेनं एक उत्तम असं उदाहरण प्रस्थापित करून मराठी शाळा कशा पद्धतीने कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवू शकते हे दाखवून दिले. त्यामुळेच आज अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत आहेत. लोकमत.com साठी साताऱ्याहून मी दुर्वा दळवी.